बाबासाहेब आंबेडकरांची मातोश्री भीमाई त्यांचं स्मारक त्या ठिकाणी आहे. साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संबंध आहे तोही त्या ठिकाणी आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये शिकले ती शाळा त्या ठिकाणी आहे. ज्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकर राहिले ते घरही त्या ठिकाणी आहे. म्हणून 14 ऑक्टोबरला आपण साताऱ्यामधून ही जी यात्रा आहे, मार्च आहे, हा मार्च सुरू करण्याची तारीख आपण नक्की केलेली आहे. आणि त्यानंतर 18 नोव्हेंबरला पुण्यामध्ये मोठ्या मैदानामध्ये ज्या ठिकाणी 1 लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित असतील आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी यायचं आहे आणि त्या ठिकाणी याचा समारोप करण्याचं आपण ठरवलेलं आहे. आणि 14 ऑक्टोबरला एक बौद्ध धम्म परिषद जी आहे, ज्या दिवशी बाबासाहेबांनी नागपूरमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली होती, तोच दिवस तो आहे 14 ऑक्टोबर. आणि कोल्हापूर सारख्या शाहूंच्या नगरीमध्ये आपणालाही बौद्ध धम्म परिषद ठेवायची आहे. या ठिकाणी जे मैदान आहे, काय नाव मैदानाचं? नेरी वेदर ग्राउंड नावाचं एक मोठं ग्राउंड मी आता बघून आलेलो आहे. तर त्या ग्राउंडवरती आपली ही परिषद होणार आहे. 14 ऑक्टोबरला साताऱ्यातून 11, 11:30 वाजता ही आपली यात्रा निघेल आणि तिथून कराड पेठ मार्गे ती कोल्हापूरमध्ये येईल. आणि कोल्हापूरमधल्या जिल्ह्यातल्या तमाम लोकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यायचं आहे. कमीत कमी 30 ते 40 हजार लोक त्या धम्म परिषदेत असले पाहिजेत. आणि मग ही जी आपली यात्रा आहे किंवा मार्च आहे, हा मार्च हा पुढे सांगली आहे, सोलापूर आहे, त्यानंतर उस्मानाबाद आहे, नंतर पुढे आपण संपूर्ण मराठवाडा आहे, नंतर विदर्भ आहे, नंतर उत्तर महाराष्ट्र आहे, नंतर ठाणे डिव्हिजन आहे, नंतर मुंबई आहे, कोकण आहे आणि त्यानंतर मग हा मार्च पुण्याला येणार आहे. तर तो डिटेल जो ज्या डेट्स आहेत त्या आम्ही आपल्याला देऊ. तर हा जो मार्च आहे, या मार्चचं स्वागत कोणत्या ठिकाणी करायचं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी मोठी सभा झाली पाहिजे. 8-8, 10-10 लोक त्या ठिकाणी उपस्थित असले पाहिजे. ज्या जिल्ह्यामध्ये जर आपली ही यात्रा किंवा मार्च आला तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी स्वागत झालं पाहिजे. याच्या अगोदर संविधान मार्चच्या वेळेला 200, 300 गाड्यांच्या ताफ्यामध्ये त्या मार्चचं स्वागत झालेलं आहे, संविधान मार्चचं. आणि याचे अनेक मार्च आपण काढलेले आहे. त्यामुळे समाजामध्ये जागृती आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी केलेला 14 तळ्याचा सत्याग्रह आहे, त्याचं स्मरण, त्याची आठवण करून देण्यासाठी आपल्याला हा मार्च आपल्याला काढायचा आहे. तर तो डिटेल कार्यक्रम आम्ही आपल्याला देऊ. पण 14 ऑक्टोबरला मात्र हा कार्यक्रम होणार आहे. आणि 14 ऑक्टोबरला इथे कोल्हापूरमध्ये जी परिषद आहे त्या परिषदेला सुद्धा आपण उपस्थित राहायचं आहे, त्या धम्म परिषदेला. आणि या धम्म परिषदेला आंतरराष्ट्रीय जे भिक्खू आहेत, आंतरराष्ट्रीय काही ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्यांना आपण बोलणार आहोत. आणि ही धम्म परिषद या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीची धम्म परिषद आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर आपली पक्षबांधणी जी आहे